स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। भगूर नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा अनिता विजय करंजकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। करंजकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना उपनेते विजय करंजकर, उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, डॉक्टर राजश्री अहिरराव, महिला आघाडी शहराध्यक्षा अस्मिता देशमाने, शिवाजी बोर, मामा ठाकरे, माजी नगरसेवक भागवत आरोटे, भाऊसाहेब गायकवाड, सुलोचना मोहिते, प्रवीण पाळदे, राजू मुंदडा, बाळासाहेब घोरपडे, अनिल गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। खरं तर आम्हाला युतीमध्ये लढायचं होतं, मात्र समोरून कोणताही प्रतिसाद न आल्यानं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असं शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांनी यावेळी सांगितलंय। वास्तविक बघता वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवरती तिन्ही पक्षाच्या मित्रपक्षांना बरोबर घ्या, तिन्ही लोकांनी बरोबर बसा आणि मार्ग काढून त्या ठिकाणी वाटचाल करा, अशा प्रकारचे आदेश होते। परंतु स्थानिक लेवलला ज्या गोष्टी व्हायला पाहिजे, ज्या पक्षांनी पुढाकार घेऊन, पक्षाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी करायला पाहिजे, अशा गोष्टी त्यांनी घडून आणल्या नाही, म्हणजे होऊ दिल्या नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची निर्विवाद 25 वर्षे एक हाती सत्ता होती आणि याच्यानंतर पण निर्विवाद एक हाती सत्ता राहील। नाही, आपल्याकडं नाशिक लोकसभेमध्ये 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर आहे, इगतपुरी आहे, भगूर आहे आणि सिन्नर आहे। या नगरपालिकांमध्ये युती व्हावी आणि युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिघांनी एकत्रितपणे काम करावं, अशा प्रकारचं आदेशाचं पालन करा म्हणून अशा सूचना मी स्वतः आणि आमच्या सर्व पक्षाचे जे काही जिल्हा प्रमुख असतील वगैरे, आम्ही माजी खासदार हेमंतप्पा असतील, आमचे अहिरराव मॅडम असतील, आम्ही सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले होते। माजी आमदार आहेत, आम्ही सगळ्यांनीच। परंतु काही ठिकाणी ह्या युतीमध्ये बाधा निर्माण करून हे घडू दिलं नाही। म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो, सिन्नरमध्ये कालपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती फायनल होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी सुरुवात केली आहे बोलणी करणाऱ्यांनी की आम्ही तुम्हाला 2 जागा देऊ शकतो, इकडे 2.5 पक्ष नाहीये आणि तुम्ही जागा मागतात। परंतु आमची इच्छा होती की सिन्नरमध्ये निर्विवाद गेले 20-25 वर्ष अनेकदा शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि त्या शहरामध्ये नाही जरी म्हटलं तरी शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे आणि म्हणून आपली एक इच्छा होती की बाबा रे, अर्धा अर्ध करा आणि बसून आणि दोघांमध्ये मिटवा, अशा प्रकारचा आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला होता। परंतु त्या प्रयत्नांना या ठिकाणी काही लोकांनी बाधा आणली, यश येऊ दिलं नाही। म्हणून रात्री आम्ही सर्वांनी मिळून बसून आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी शिवसेनेने स्वतंत्र आपले सर्वचे सर्व उमेदवार उभे करण्याचा मानस व्यक्त केला आणि शिवसेनेने स्वतंत्र नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी उमेदवार पण दिला। विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत, असं शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार अनिता करंजकर यांनी यावेळी सांगितलंय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय सांगता? विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। विकासाचाच मुद्दा आहे महत्वाचा, विकास, भगूरचा विकास। स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, भगूर।